क्रीडा खात्यामध्ये बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर येते। क्रीम पोस्टिंगसाठी 20 लाखांची मागणी करण्यात आली आहे। क्रीडा उपसंचालकांनी कथित व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। पैसे द्या, हवी ती पोस्टिंग देतो असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक ठोसरेंनी हा व्हिडिओ व्हायरल केलाय। चांगल्या ठिकाणी बदली पाहिजे तर पैसे मोजा असं त्यांनी सांगितलेलं आहे। तक्रारदारानं हे संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। क्रीम पोस्टिंगसाठी 20 लाखांची मागणी करण्यात आलेली आहे। क्रीडा खात्यामध्ये बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचं समोर आलेलं आहे। क्रीडा उपसंचालकांचा कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पैसे द्या आणि हवी ती पोस्टिंग देतो असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। एवढं बेकार गायन झालं रे। वर्धा खाली ठेवलं, गोंदिया खाली ठेवलं, भंडारा खाली आहे, मध्ये पुणेच भरलेलं अकोला खाली आहे। आता तुझ्याकडे बसायच्या पूर्वीची गोष्ट आहे, आता परत चेंजेस झाले। आता मिनिस्टर माझ्याशी बोललं की असं सगळं चालणार आहे, तुम्हाला सांगतो मी सकाळी थांबू जाते। आता त्या दिवशीला अमरावती दिलं, अच्छा पुन्हा नागपूरचं यवतमाळ गेलं, तारावकर वर्धा बागेश्री दिले, तिकडे भंडारा ठेवला, इकडे पूर्ण चेंज केले। म्हणजे ऑर्डर दिवस झाली आता, पहिले ऑर्डर निघाली वेगळी होती का? मग आता वेगळेच आहेत, 4 लोकांचे श्वास पडले वगैरे। आता ते परत रिवाईज हो, आता परत चेंज होते। जसं जसं ते चाललं 5, 7, 10, 15 तसं ते सगळं आता 20 मध्ये कुठला नाही, 5 मध्ये ऐकली, 5 मध्ये बोलतो बोलत तोंडा बोलतो 5 मध्ये। 3 पहिले 3 मागितले होते, दिले नव्हते, 3 मध्ये 5 वर गेला। 20-25 मध्ये साधा तो युवराज नाईक 20 मध्ये गेला, हा 10 मध्ये तो हृदय दोषी गेला। 3 कोटीची डीपीटीसी आहे, 3 कोटीच्या 10% कर 20 लाख घेत होता एका वर्षाला, हे 20% घेतात, 60 लाख रुपये होतात। तिथून सगळी कुंडली माझ्याकडे आहे, याच्याकडे कोणालाच मिळत नाही। काय पैसे कोणी द्यायचे आणि कसे घ्यायचे हे सुद्धा मी सांगतो त्यांना की तुम्ही हे हा नाला आहे का, हा बदमाचा हे करणार। अत्यंत धक्कादायक प्रकार आपण पाहिलेला आहे। हे स्टिंग ऑपरेशन जय महाराष्ट्राने केलेलं नाहीये, तक्रारदाराने हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आता पहा। इस तरीके से अभी मालूम पड़ा है, वीडियो सामने है, उसके हिसाब से तो लग रहा है कि ये अगर ये ठोसे के खिलाफ एक्शन लेना इनके लिए तो नामुमकिन है, बिकॉज उसके खिलाफ एक्शन लेंगे तो सब लाइन लग जाएगी कि भाई वो दूसरों का भी नाम एक्सपोज कर देगा। सब इट्स अ बिग स्कैम इन मैनी वेज। और छत्रपति अवार्ड, जॉब आरक्षण, फिर अभी तो मैं पोस्टिंग का भी हो गया। अभी आप जैसे देख रहे हो कि हर पोस्ट का क्या रेट है, वो सब मालूम पड़ रहा है इसके अंदर, और किस तरीके से वो खुद ही सेटिंग कर रहा है, बोला किसको देना करना मैं करवाता हूँ। आप वीडियो देख लो क्या बोल रहे हो। आपले प्रतिनिधी विशाल सिंग आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विशाल, हा जो उपसंचालक आहे, क्रीडा उपसंचालक, जो म्हणतोय की पैसे द्या आणि हवी ती पोस्टिंग देतोय, हे संपूर्ण स्टिंग ऑपरेशन तक्रारदारांना समोर आणलेलं आहे। केव्हापासून कधीपासून हा प्रकार संपूर्ण सुरू होता? विशेष जर आपण तक्रारदार ऐकाल तो त्याची जी तक्रार आहे ती तक्रार पहिले अशी होती की ह्या उपसंचालकांनी खोट्यारीत्या छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार पटकावला, ज्या बाबतीत त्यांनी ऑलरेडी हायकोर्टामध्ये एक क्रिमिनल पिटिशन दाखल केली होती। त्या पिटिशनमध्ये हायकोर्टाने आदेश दिले होते की याची संपूर्ण चौकशी करून रिपोर्ट दाखल करा, पण अद्याप ती रिपोर्ट दाखल झाली नाहीये। तेव्हापासून तो तक्रारदार आहे तो ह्याच्या मागे लागला होता की नेमका काय काय करतो, त्यांनी किती असे प्रकारचे आपल्या पदाचा दुरुपयोग करून काय काय केला ती माहिती जात होता। आणि त्याच तक्रारदारांनी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये स्टिंग ऑपरेशन आपल्या हाती लागून दिलेला आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की हा जो उपसंचालक आहे तो प्रत्येक पद असे जिल्हा प्रधान ऑफिसर असतो ते नेमणारे पद आहे, त्या पदाला किती पैसे द्याल तर तुम्हाला पद मिळेल हा तो स्पष्ट ते मानतो। आणि प्रत्येक पदाचे पैसे सांगतो आहे 4 लाख ते 20 लाख पर्यंत सांगतो आहे, आणि एवढं पण सांगतो की यातून 20% वरती द्यावं लागते, पण नेमका वरती तो हे पैसे कोणाला होतो ह्याची तो स्पष्टता नाहीये। पण हा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे की एक उपसंचालक असा कबूल करतो आहे की जर पद पाहिजे असेल तर पैसे द्या, पैसे देऊन ते पद मिळवा।
पुढची आली. नक्कीच धन्यवाद विशाल. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल की क्रीडा विभागामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराची कीड या ठिकाणी लागलेली आहे. आपली प्रतिनिधी रुजुता लुकतुके आपल्या सोबत आहेत, तिच्याकडून सुद्धा या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत. रुजुता, क्रीडा विभागामध्ये तुला इत्यंभूत माहिती आहे, प्रत्येक माहिती तुझ्याकडे असते, मात्र हा जो प्रकार आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे एक प्रकारे सेटिंग केली जाते, जर बदली हवी आहे तर पैसे द्या. अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा खरं लागेल. फक्त धक्कादायक नाही वृषाली, हा दुर्दैवी प्रकार आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की क्रीडा हे क्षेत्र असं आहे जे काटेकोर नियम मैदानावर पाळले जातात खेळाडूंकडनं आणि त्यातून विजेता ठरत असतो. पण मैदानाबाहेर हे काय काय घडताना दिसतंय आपल्याला ते हा व्हिडिओ आता प्रत्यक्ष सांगतोय. म्हणजे वृषाली, मी एवढंच म्हणेन, आत्ता हे स्टिंग ऑपरेशन झालंय, हा व्हिडिओ समोर आलाय आणि म्हणून आपण खात्रीपूर्वक असं आता म्हणू शकतोय, असा आरोप करू शकतोय की असा रेट आत्ता चालू आहे. पण जे कानावर पडतं फील्डवर फिरत असताना ते अत्यंत धक्कादायक असंच आहे. कारण आत्ता रेल्वेमध्ये नोकरी असो, आता मी नावं फक्त खेळाडूंची घेत नाही कारण माझ्याकडे पुरावे नाही, पण राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पैसे दिले जातात, टीममध्ये निवड करून घेण्यासाठी पैसे दिले जातात, नोकरीसाठी पैसे दिले जातात आणि त्यांचे रेट हे असे 25 लाख 30 लाख अशा घरात आहेत. मी असंही ऐकलंय की काही वेळेला TC पदासाठी 80 लाखापासून पुढे मांडवली सुरू होते. म्हणजे खेळाडू म्हणून तुम्हाला एक पाठबळ लागतं, आर्थिक पाठबळ लागतं, तर तुम्ही उभे राहू शकता. आणि त्यावेळेला ही नोकरी मिळवण्यासाठीच खेळाडूंना काय प्रकारे कोणत्या पद्धतीला सामोरं जावं लागतं हे व्हिडिओ आपल्याला सांगतो आहे. ही तर बदली करून घ्यायची होती खात्याअंतर्गत, पण जेव्हा खेळाडूला पहिल्यापासूनच अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कबड्डीच्या असं झालेलं आहे की एका संघात 7 खेळाडू असताना 8वा खेळाडू उभा केला गेला टॉसच्या पूर्वी. याचं कारण त्या खेळाडूने पैसे दिले होते संघात येण्यासाठी, मग त्याचा हक्क बनतो ना टीममध्ये येणं हा. आणि म्हणून 7 ऐवजी 8 खेळाडू रेल्वेच्या टीममध्ये राष्ट्रीय स्पर्धेत फायनलला उभे राहिलेले मी पाहिलेले आहेत. नक्कीच धन्यवाद रुजुता. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला कारण का तर काळा पैसा जो आहे तो बाहेर येण्यात यावा. मात्र अशा पद्धती ही जी भ्रष्टाचाराची कीड जी लागलेली आहे ती समूळ नष्ट करण्यासाठी सुद्धा ठोस कारवाई होणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद रुजुता आणि विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अत्यंत धक्कादायक प्रकार आपण पाहताय.